नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं आपल्या ह्या रणांगण टेस्ट सिरीजमध्ये. या टेस्ट सिरीजमध्ये आपण विज्ञानाचे जे प्रश्न आहेत, जनरल सायन्सचे, जे आपल्याला राज्यसेवा प्री, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीच्या प्रीसाठी उपयोगात येऊ शकतात, त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण म्हणजेच ॲनालिसिस पाहणार आहोत. सुरू करूयात मग आपल्या ह्या टेस्ट सिरीजमधल्या विज्ञानाच्या प्रश्नांचं ॲनालिसिस. पहिला प्रश्न आहे, दोन समान रोधांच्या समांतर जोडणीच्या परिणामी रोध आणि त्याच रोधांचा एकसर जोडणीचा परिणामी रोध म्हणजेच द रिलेशनशिप बिटवीन द रेजिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन अँड द रेजिस्टन्स ऑफ द सेम रेजिस्टन्स इन सिरीज कॉम्बिनेशन. त्यांचं रिलेशन काय असतं? जे दोन रोध आहेत त्यांना सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडलं, त्यांनाच पॅरल कॉम्बिनेशनमध्ये जोडलं, तर त्यांचं एकमेकांशी काय रिलेशन असतं त्याच्यावर आधारित हे स्टेटमेंट्स आहेत. आपल्याला याच्यातलं करेक्ट उत्तर शोधायचं आहे. त्यासाठी आपण काय करूयात, आपण दोन रेजिस्टन्स कन्सिडर करूयात स्पेसिफिक व्हॅल्यूचे. ठीक आहे. सपोज आपल्याकडे आहे R1 10 ओहम आणि R2 पण आहे 10 ओहम. जर मग आपण यांना सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जोडलं, ह्या दोन्ही रेजिस्टन्सला एकसर पद्धतीने जर जोडलं, तर एकसर पद्धतीमध्ये यांचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असतो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 असतो. म्हणजे दोन्ही रेजिस्टन्सची बेरीज असते. म्हणजे 10 प्लस 10 म्हणजेच हा झाला टोटल 20 ओहमचा रेजिस्टन्स. ठीक आहे. यांना जर पॅरल कॉम्बिनेशनमध्ये जोडलं तर मग काय, कारण आपल्याला यांचं रिलेशन विचारलं आहे. यांना जर समांतर पद्धतीने जोडलं तर मग यांचं इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय, त्याचा फॉर्म्युला आहे 1/RP. RP म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनचं रेजिस्टर, RS म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनचं. इथे 1/R1 प्लस 1/R2. R1 पण 10 आहे आणि R2 पण 10च आहे, बरोबर आहे. मग हे 10 आणि 10 झाले 20, हा झाला LCM त्यांचा. मग किंवा 10 पण घेऊ शकतो आपण, सेम तेच उत्तर येईल, काही फरक पडणार नाही. LCM 10 घेतला काय 20 घेतला काय, उत्तर तेच येईल. सो 10 दुने 20 आणि 10 दुने 20 म्हणजे 4/20. देअरफॉर 1/RP इज इक्वल टू 4/25 म्हणजे RP बरोबर फक्त 5. 10 जरी घेतला असता आपण तरी उत्तर 5 झालं असतं. मग त्या दोघांचं रिलेशन काय, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये रेजिस्टन्स आला 20, पॅरल कॉम्बिनेशनमध्ये आला 5. मग फरक काय दोघांमध्ये, ऑलमोस्ट 4 पटीचा फरक आहे. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स याच्यापेक्षा 4 पटीने जास्त आहे किंवा पॅरल कॉम्बिनेशन 4 पटीने कमी असतो. मग आपल्याला उत्तर निवडायचं त्यातलं. निम्मा असतो का, नाही है ना. सेम असतो का, नाही. दुप्पट असतो का, नाही. चौपट असतो का, हो यस. चौपट शब्द एकाच ठिकाणी आला, त्यामुळे बाकीचे स्टेटमेंट वाचायची गरज नाही. सो पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कॅनल रेजच्या बाबतीमध्ये, कॅनल किरणांच्या बाबतीमध्ये फॉल्स स्टेटमेंट ओळखायचे, असत्य विधान ओळखायचे. कॅनल रेज, कॅनल रेज जे आहे ते प्रतिदीप्ती पण निर्माण करतात आणि स्फुरदीप्ती पण निर्माण करतात. कॅनल रेज प्रोड्यूस फ्लोरोसेन्स ॲज वेल ॲज फॉस्फोरन्स. कुठले पण इनविजिबल रेज हे फ्लोरोसंट फॉस्फोरसंट सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात की ते फ्लॅश क्रिएट करतात. त्यांचं अस्तित्व त्याच्या आधारित आपल्याला कळतं. सो हे बरोबर स्टेटमेंट आहे, हे करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. कॅनल रेजची थिअरी गोल्डस्टेनने मांडली, यस, युजिन गोल्डस्टेनने मांडली 1886 मध्ये, करेक्ट आहे. याच्याच तर आधारे मग त्याने पॉझिटिव्ह चार्जचा शोध लावला होता, अणूमधल्या धनप्रभाराचा शोध लावला त्याने. सो हे पण करेक्ट आहे. कॅनल रेज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेजचा प्रकार असून पॉझिटिव्हली चार्ज रेजपासून, पॉझिटिव्हली चार्जपासून बनले, हे करेक्ट आहे. बट हे चुकीचं आहे. कॅनल रेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स नाही आहेत, लक्षात ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स कोण असतं माहिती आहे का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, इन्फ्रारेड रेज, व्हिजिबल रेज, अल्ट्राव्हायलेट, एक्स रेज आणि गॅमा रेज. एवढेच आहेत फक्त. यांना सगळ्यांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज म्हणायचं, हे नाही आहेत. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. बाकी मग चौथा ऑप्शन नाही वाचलं तरी चालतं, कारण आपल्याला असत्य ओळखायचं होतं. हा त्याचा पर्याय आहे. कॅनल रेजचा वेग कॅथोड किरणांपेक्षा कमी असतो, यस करेक्ट आहे. कॅथोडपेक्षा त्यांची स्पीड जी आहे ती कमी असते. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, आइन्स्टाईनच्या समीकरणानुसार 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थापासून किती ऊर्जा मुक्त होते. अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स इक्वेशन हाऊ मच एनर्जी इज रिलीज फ्रॉम सबस्टन्स ऑफ 1 मास kg. मग 1 किलोग्रॅम वस्तुमानापासून, आता आइन्स्टाईनची बेसिक थिअरी काय, आइन्स्टाईनची बेसिक थिअरी आहे की मास आणि एनर्जी जे आहे हे
इंटरचेंजेबल असतात, इंटर कन्व्हर्टेबल असतात. म्हणजे वस्तुमानाचं रूपांतर आपण ऊर्जेत करू शकतो, ऊर्जेचं रूपांतर वस्तुमानात होऊ शकतं. मग मोजणार कसं, त्यासाठी आईन्स्टाईनने एक इक्वेशन सांगितलं होतं, E इज इक्वल टू mc². मग आपल्याला याच्यामध्ये एनर्जी फाइंड आउट करता येते. E म्हणजे एनर्जी म्हणजे ऊर्जा, M म्हणजे मास आणि C म्हणजे स्पीड ऑफ लाईट, प्रकाशाचा वेग किंवा वेलोसिटी ऑफ लाईट म्हटलं तरी चालतं. मग आपल्याकडे काय काय दिलं आहे, एनर्जी नाही दिलेली आपल्याला कॅल्क्युलेट करायची, मास दिले आपल्याला 1 kg, स्पीड ऑफ लाईट आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका आता ह्या. E इज इक्वल्स टू 1 इंटू ब्रॅकेटमध्ये टाकूया 3 × 10⁸ आणि याचा स्क्वेअर, कारण ते सीचा स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. सो मग आता हे 1ने याला मल्टिप्लाय केलं उत्तर तेच येणार आहे. 3चा वर्ग किती 9 आहे आणि लॉज ऑफ इंडायसेसनुसार घातांकाच्या नियमानुसार वर्गाचा वर्ग म्हणजे त्यांचा गुणाकार असतो, म्हणजे 8 × 16 म्हणजे 10⁻16. एनर्जी जूलमध्ये मोजतात रे. सो याचं उत्तर आहे 9 × 10⁻16 जूल. 9 × 10⁻16 जूल हे पहिलंच पर्याय आहे. सो याचं उत्तर असणार आहे 1 kg मासपासून एवढी ऊर्जा निर्माण होऊ शकते. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची, करेक्ट पेअर ओळखायचे. ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे हा हीटच्या एक्सपान्शनशी रिलेटेड आहे. एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स ड्यू टू हीट. ठीक आहे, एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणजे उष्णतेमुळे स्थायूंचं होणारं जे प्रसरण आहे ना, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. अगोदर मी एक्सप्लेन करतो, नंतर आपण उत्तराकडे जाऊयात. ठीक आहे, सॉलिड युजली एक्सपान्शनमध्ये 3 प्रकारचे कन्सिडर केले गेलेत. 3 प्रकारचे सॉलिड कन्सिडर केले गेलेत. एक म्हणजे एक्सपान्शन 3 प्रकारचं कन्सिडर केलं गेलं आहे. कुठल्या 3 प्रकारचं, तर एक लिनियर एक्सपान्शन कन्सिडर केलं आहे, एक एरियल एक्सपान्शन, ठीक आहे, आणि एक व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. ठीक आहे, व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे आपण याला घनीय म्हणू शकतो, घनीय प्रसरण. ठीक आहे, घन म्हणजे क्यूब, ठोकळा. एरियल म्हणजे याला क्षेत्रीय पण म्हणू शकतो आणि प्रतलीय पण म्हणू शकतो, क्षेत्रफळाचं प्रसरण. आणि लिनियरला आपण रेषीय प्रसरण पण म्हणू शकतो, रेषीय प्रसरण. आता फरक काय याच्यामध्ये, लिनियर एक्सपान्शन मध्ये असणार एखादा रॉड है ना, रॉड असणार एखादा रॉड, सॉलिड रॉड आहे असा, किंवा तार असणार. एरियल एक्सपान्शन मध्ये एखादं पत्र असणार, शीट, ठराविक लांबी गुणिले रुंदीची शीट असणार ही अशी. ठीक आहे, आणि व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन मध्ये क्यूब असणार, ठोकळा असणार, म्हणजे 3 डायमेन्शनल फिगर असणार लाईक दिस. मग आता याच्यामध्ये फरक काय, मग तुम्ही आता यांना सगळ्यांना जर हिट केलं तर फरक काय, जर तुम्ही याला हिट केलं तर याच्यामध्ये फक्त लांबी वाढणार, लक्षात ठेवा, फक्त लेंथ इन्क्रीज होणार, फक्त लांबी वाढणार. याला जर हिट केलं तर याची लेंथ इंटू ब्रेडथ वाढणार, लांबी गुणिले रुंदी वाढणार, लक्षात ठेवा. जर याला हिट केलं तर तुम्ही लेंथ ब्रेडथ हाईट म्हणजे याची लांबी पण वाढणार, रुंदी पण वाढणार आणि उंची पण वाढणार, तिन्ही बाजूने याचं एक्सपान्शन होईल. सो हा फरक आहे तिघांमधला. आता प्रश्न वाचूयात म्हणजे आपल्याला उत्तर कळेल काय करेक्ट. ठीक आहे, सो रेखीय प्रसरणमध्ये फक्त लांबीच वाढते का, हो यस करेक्ट आहे. अकरेक्ट आहे, लक्षात ठेवा. जर अकरेक्ट असेल तर मग हा पर्याय गेला, हा पर्याय नसणार आहे आपल्या याच्यात. त्यानंतर क्षेत्रीय प्रसरणामध्ये लांबी रुंदी आणि जाडी वाढते का, नाही. आकारमानाच्या प्रसरणामध्ये लांबी रुंदी वाढते का, नाही. म्हणजे फक्त अच बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे हेच पहिलंच उत्तर बरोबर आहे. ओनली ऑप्शन ए इज करेक्ट. रिमेनिंग 2 ऑप्शन्स आर इनकरेक्ट बिकॉज दे आर रिव्हर्स्ड. हे उलटे झालेत, हे इकडे पाहिजे होतं, हे इकडे पाहिजे होतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, कॅन्डेला कशाचं एकक आहे, सीडी. सीडी जे आहे हे लुमिनस इंटेन्सिटी ऑफ लाईटचं एकक आहे. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजेच प्रकाशाची जी तीव्रता असते ना, एखाद्या सोर्समधून बाहेर पडलेला जो प्रकाश आहे त्याची तीव्रता किंवा त्याचं प्रखरता जी असते ना, त्याचं एकक आहे कॅन्डेला, सीडी. मग इथे उत्तर आहे त्याचं लुमिनस इंटेन्सिटी, ऑप्शन नंबर 4. लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आयडियल गॅसच्या बाबतीत चार्ल्सचा नियम काय सांगतो. आयडियल गॅस म्हणजे आदर्श वायू, त्याच्या बाबतीमध्ये चार्ल्स लॉ काय आहे, तर चार्ल्स लॉ असा आहे मित्रांनो, जर प्रेशर कॉन्स्टंट असेल, आता इथे प्रेशर कुठे कॉन्स्टंट आहे,
प्रेशर दुसऱ्या स्टेटमेंटला कॉन्स्टंट म्हणजे हे उत्तर याचं. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर गॅसचं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. पण यासाठी अट काय, प्रेशर विल बी कॉन्स्टंट. हा आहे चार्ल्सचा नियम. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल एखाद्या गॅसचं तर मग त्या गॅसचं जेवढं काही व्हॉल्यूम असेल आकारमान आणि जे काही तापमान असेल हे दोघं एकमेकांशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. सो हा त्याचा पर्याय आहे, दुसरा पर्याय. पुढचा प्रश्न आहे असत्य नसलेलं विधान ओळखायचं. असत्य नाहीये म्हणजे चूक नाहीये म्हणजे बरोबर, म्हणजे करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं. लक्षात ठेवा, बरोबर विधान ओळखायचं. लॉरी ब्रॉन्स्टेड सिद्धांतानुसार, ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरीमध्ये प्रोडक्ट जे आहेत ते स्वतः ऍसिड आणि बेस असतात का? प्रोडक्ट ऍसिड आणि बेस नसतात. लक्षात ठेवा, लॉरी ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार किंवा ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरीनुसार प्रोडक्ट जे आहेत ना, प्रोडक्ट्स हे कॉन्जुगेट पेअर असतात. लक्षात ठेवा, कॉन्जुगेट पेअर्स असतात. कॉन्जुगेट ऍसिड्स आणि कॉन्जुगेट बेस पेअर असतात. त्यामुळे हे विधान चूक आहे. ज्या रासायनिक घटकांच्या सूत्रामध्ये फक्त एक प्रोटॉनचा फरक असतो त्यांना युजली कॉन्जुगेट ऍसिड बेस म्हणतात का? नाही. एकाच प्रोटॉनचा फरक असायला पाहिजे असं काही गरजेचं नाही, त्यांना कॉन्जुगेट ऍसिड बेस असं म्हणत नाही. लक्षात ठेवा, कॉन्जुगेट ऍसिड बेस म्हणजे ज्यांनी प्रोटॉन डोनेट केलाय किंवा प्रोटॉन ऍक्सेप्ट केला त्यांना म्हणलं तर. सो हे पण स्टेटमेंट चूक आहे. म्हणजे तर काय, करेक्ट विधान ओळखायचं होतं आपल्याला. याच्यापैकी एक पण नाही आहे, नाही का? असत्य नाहीये म्हणजे सत्य आहे, म्हणजे एक पण नाही. मग हे दोन्ही पण नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. मग लक्षात दोन्ही चूक आहे. म्हणजे तर दोन्ही असत्य नाहीये. दोन्ही असत्य नाही म्हणजे दोन्ही सत्य नाहीये. लक्षात, ठीक आहे. असत्य नाहीये म्हणजे करेक्ट आहे का असं विचारले तर दोन्ही पण नाही. करेक्ट एक पण नाही, दोन्ही चुकीचे आहेत. लक्षात, दोन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न आहे सहसंयोज बंधातला सिग्मा बॉन्ड कोणत्या उपकक्षांमध्ये तयार होतो? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अणू जो असतो, अणू याला 4 सबशेल्स असतात. शेल्स नुसार नाव पडले ते S, P, T आणि F. या सबशेल्समध्ये कुठल्या सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉन शेअर होतात ना त्याच्या आधारे कोव्हॅलंट बॉन्डचे 2 प्रकार पडतात. एक सिग्मा बॉन्ड आणि एक पाय बॉन्ड. लक्षात ठेवा, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड हा ऑलवेज फॉर्म होत असतो एकतर SS, SP किंवा PP मध्ये, आणि पाय बॉन्ड जो आहे ना तो फॉर्म होत असतो DD मध्ये, D सबशेलमध्ये, D आणि F सबशेलमध्ये. ठीक आहे, इकडे S आणि P सबशेल असतात. मग इथे कुठला पर्याय असा, इथे SS आहे, SP आहे आणि PP, म्हणजे दुसरं ऑप्शन करेक्ट असणार आहे. लक्षात, दुसरं ऑप्शन करेक्ट असणार आहे, SS, SP आणि PP. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते घटक अणूच्या आकाराशी समप्रमाणात बदलतात? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ द ॲटम? अणूचा आकार कसा ठरतो रे? अणूचा आकार बेसिकली ठरतो असं समजा हा अणू आहे, हे त्याचं केंद्रक आहे. केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात. मग जेवढ्या शेल्स जास्त असतील, जेवढ्या कक्षा जास्त असतील तेवढा आकार मोठा असतो. जेवढ्या शेल्स कक्षा जास्त तेवढा आकार मोठा. मग आपल्याला काय विचारलं, कोण समप्रमाणात आहे? मग कक्षांची संख्या समप्रमाणात आहे ना, अबरोबर आहे. अबरोबर म्हणजे हा पर्याय गेला. लक्षात ठेवा. ठीक आहे, एक ऑप्शन एलिमिनेट झालं. केंद्रकीय प्रभार, चार्ज आणि अणूचा आकार कसा संबंध आहे बघा. आता तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो मी, नीट ऐका लक्षपूर्वक. समजा हा एक अणू आहे, मी कक्षा पूर्ण काढत नाही, आणि हा दुसरा अणू आहे असं गृहीत धरा. याचं कॉन्फिगरेशन 2, 8 आणि 1 आहे ना. हा Na आहे आणि हा Na+ आहे. याचं कॉन्फिगरेशन फक्त 2 आणि 8 आहे. याचं कॉन्फिगरेशन 2 आहे. याला 3 कक्षा आहेत मित्रांनो, याला 3 कक्षा आहेत, याला 2च कक्षा आहेत, याला 2च कक्षा आहेत. याच्यावर चार्ज आहे, याच्यावर चार्ज नाही. म्हणजे तर काय कळलं तुम्हाला, चार्ज जर असेल तर अणू छोटा झाला, चार्ज नसेल तर अणू मोठा झाला. याचा अर्थ चार्ज आणि ॲटॉमिक साईज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला विचारलं समप्रमाणात म्हणजे ब नाही म्हणजे हा पर्याय गेला. लक्षात, हा पर्याय गेला. तर 2च ऑप्शन राहिले आपल्याला शिल्लक. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे स्क्रीनिंग किंवा शिल्डिंग प्रभाव. यस, जेवढ्या कक्षा जास्त असेल तेवढं त्याच्यावर जो अटॅक होईल किंवा त्याच्यावर जो परिणाम होणार आहे तो कमी असणार आहे ना. म्हणजे जेवढं कक्षा जास्त तेवढं शिल्डिंग जास्त, जेवढ्या कक्षा कमी तेवढं शिल्डिंग कमी. म्हणजे जेवढे आपल्या भोवताली प्रोटेक्टिव्ह लेअर जास्त असतील ना प्रोटेक्शनचे, तेवढं आपलं जास्त प्रोटेक्शन होईल ना. सो लाईक दॅट. सो हे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग अ आणि क हेच उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या अस्थिर अणूमधून पॉझिट्रॉन जर एमिट झाले तर काय फरक पडेल? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे हा बीटा डिकेशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, बीटा डिके रेडिओ ॲक्टिव्हिटी टॉपिकमध्ये असते. बीटा डिके 2 प्रकारात असतो. एक बीटा प्लस डिके म्हणतात एकाला, आणि एकाला बीटा मायनस डिके म्हणतात. बीटा मायनस डिके म्हणतात. आता नीट ऐका, बीटा प्लस डिके केव्हा म्हणायचं माहिती आहे का? बीटा प्लस डिके तेव्हा म्हणायचं जेव्हा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 ने कमी होतो. लक्षात ठेवा, ॲटॉमिक नंबर 1 ने कमी होतो तेव्हा बीटा प्लस डिके म्हणायचं. बीटा मायनस केव्हा म्हणायचं? जेव्हा ॲटॉमिक नंबर 1 ने वाढतो.
अनुअंक 1 ने वाढतो तेव्हा बीटा मायनस म्हणायचं. मग प्लस मायनस कशामुळे नाव पडले माहिती तुम्हाला? प्लस याच्यामुळे नाव पडलं कारण याच्यामध्ये पॉझिट्रॉन तयार होतो, याच्यामध्ये पॉझिट्रॉन एमिट होतो. पॉझिट्रॉन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, म्हणून याला बीटा प्लस म्हणतात. आणि याला बीटा मायनस का म्हणतात? कारण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एमिट होतो, इलेक्ट्रॉन म्हणजे ई मायनस, म्हणून याला बीटा मायनस म्हणतात. आपल्याला प्रश्न विचारला की पॉझिट्रॉन जर बाहेर पडला तर काय होतं? पॉझिट्रॉन म्हणजे काय? बीटा प्लस डिके. बीटा प्लस डिके म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 ने कमी होणार. मग ऑप्शन कुठलं? हे आहे, अनुअंक 1 ने घटेल, म्हणजे हे उत्तर आहे त्याचं, अनुअंक 1 ने घटेल, हा त्याचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे, मिक्सचर्स जे आहेत, मिक्सचर्स त्यांच्या सेपरेशनचे जे वेगळे टेक्निक आहे ना, त्यातलं चुकीचं विधान ओळखायचं. मिक्सचर्स मधून घटक वेगळ्या करण्याच्या पद्धतीत ना, त्यातलं आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं. ठीक आहे. युजली इनऑर्गॅनिक सबस्टन्स येत नाही, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस त्यांचं जर सेपरेशन करायचं असेल, इनऑर्गॅनिक मिक्सचर असेल एखादं, तर क्रिस्टलायझेशन टेक्निक वापरतात का? यस, वापरतात. हे करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे, चुकीचं असत्य ओळखायचं, हे करेक्ट आहे. हे जर करेक्ट असेल ना मित्रांनो, हे जर करेक्ट असेल, आपल्याला चुकीचं ओळखायचं तर मग हे ब सोडून सर्व म्हणता येणार ना आपल्याला, हे करेक्ट आहे. दुसरं, जेव्हा मिश्रणातील दोन द्रवांच्या उत्कलनांकात म्हणजे बॉइलिंग पॉईंटमध्ये, मिक्सचरमध्ये दोन लिक्विड आहेत, त्यांच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये जर खूप कमी फरक असेल तर मग डिस्टिलेशन वापरायचं का? नाही, हे चूक आहे, लक्षात, हे चूक आहे. खूप कमी फरक असेल ना तर डिस्टिलेशनने, सिंपल डिस्टिलेशनने वापरतायत, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वापरावं लागतं. जसं की युजली पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात वापरतात, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्थलिन वगैरे वेगळं करायला. सो हे चूक आहे. आणि तिसरं काय, जेव्हा मिश्रणातल्या बॉइलिंग पॉईंटमध्ये खूप जास्त फरक असेल तेव्हा फ्रॅक्शनल, नाही, हे उलट झाले बघा, हे पण चूक आहे. सो आपल्याला काय विचारलंय? असत्य विधान कोणते? मग असत्य विधान कुठले? तर अ सोडून सगळे असत्य ना, म्हणजे ब पण असत्य आणि क पण असत्य, पण ब आणि क इकडे पर्याय नाही, याचा अर्थ अ सोडून सगळे म्हणजे हे उत्तर याचं अ करेक्ट आहे, बाकीचे दोन स्टेटमेंट चूक आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, आंतरद्रव्य जालिका संदर्भात कोणते विधान चुकीचे आहेत? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जास्त ना, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आपल्या सेलचा एक महत्त्वाचा ऑर्गन आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्याबद्दल रॉंग स्टेटमेंट. खडबडीत आंतरद्रव्य जालिकेमध्ये ला रायबोझोम जोडले असतात का? यस, त्याला रायबोझोम जोडले असतात म्हणून त्याला रफ म्हणतात. ज्याच्यावर रायबोझोम नसतात ते प्लेन असतं. गुळगुळीत मध्ये रायबोझोम नसतात का? यस, हे पण करेक्ट आहे. आदिकेंद्रकी पेशीमध्ये फक्त का? नो. आदिकेंद्रकी पेशी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय? कुठला सेल ऑर्गन नसतो. प्रोकॅरियोटिक सेल खूप सिंपल असते, न्यूक्लियस असतो तो पण जेली सारखा असतो, लक्षात ठेवा, म्हणून त्याला ते नाव पडलं. सो हे उत्तर आहे आपलं, हे आपलं उत्तर आहे, लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट, वर्गीकरण शास्त्राच्या श्रेणीमध्ये उतरता क्रम सांगा. आता हे ऑप्शन्स इंग्लिशमध्ये नसल्यामुळे मी याला काही प्रॉपर ट्रान्सलेट करू शकत नाही, बट मी तुम्हाला उत्तर काय असेल ते सांगून देतो. सगळ्यात पहिलं असतं किंगडम, किंगडम नंतर येतं फायलम, फायलम नंतर येतं क्लास, क्लास नंतर एक ऑर्डर येतं, ऑर्डर नंतर येतं फॅमिली, फॅमिली नंतर येतं जीनस, आणि जीनस नंतर येतं स्पेसिस. याचा शॉर्टकट ट्रिक पण मी बऱ्याचदा सांगितलेला आहे मुलांना, केपीसी ऑफ जीएस, हे लक्षात ठेवायचं. हाच उतरता क्रम याचा. आणि जर मराठीत तुम्हाला हवा असेल तर किंगडमला म्हटलं जातं सृष्टी, फायलमला म्हटलं जातं संघ, क्लासला म्हटलं जातं वर्ग, ऑर्डरला गण, फॅमिलीला कुळ, जीनसला जाती किंवा प्रजाती, आणि स्पेसिसला जाती. ते मराठी नाही येतात. बघा हे इकडे कुठे मॅच होतात त्या हिशोबाने तुम्ही बघा कुठला पर्याय. जर नसल होत एवढं सगळं लक्षात ठेवा, सिक्वेन्स पाठ करा, बस, दॅट्स इट. खालीलपैकी कोणतं विधान शुक्राणूंच्या उत्पत्तीच्या बाबतीत खरं आहे परंतु ओजेनेसिस म्हणजे अंडनिर्मितीच्या बाबतीत खरं नाही? ठीक आहे. शुक्राणू निर्मितीच्या बाबतीत म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसच्या बाबतीत ट्रू आहे, बट ओजेनेसिसच्या बाबतीमध्ये ट्रू नाही आहे, लक्षात ठेवा. आता हे जर वाचले तुम्ही सगळे, हॅप्लॉइड गॅमेट तयार करण्यासाठी होतो का हॅप्लॉइड? तर नाही. अर्धसूत्रण पूर्ण झाल्यानंतर होतो का? त्याचं उत्तर आहे यस. स्टेम सेलच्या संख्येने वाढतो का? यस. पिट्युटरी हार्मोन्सद्वारे कंट्रोल केलं जातं? यस. ब, क आणि ड ह्याचे उत्तर आहेत, ब, क, ड. आणि हां, हे पण तारुण्यात सुरू होतं का? ते पण. सो ब, क, एक सेकंद, ब, ड आणि ई हेच उत्तर आहे. हे क पण नाही, लक्षात ठेवा. स्टेम सेलचे काही संबंध नाही. ब, ड आणि म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता याचं पण इंग्लिश स्टेटमेंट नसल्यामुळे जरा हे पण मला समजायला डिफिकल्ट आहे, बट मी एक जनरल लॉजिक लावले, त्याचं उत्तर ब, ड आणि ई तुम्हाला सजेस्ट करतोय फक्त, बस. पुढचं, हायपोथॅलॅमस जे आहे ते कोणत्या अवयवादरम्यान एक महत्त्वाचा दुवा आहे? लिंक कुणा दरम्यान येते? मेडिएटर कुणा दरम्यान आहे? हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमस मेडिएटर जे मित्रांनो, ते नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राईन सिस्टीम, ते काय करतं? नर्वस सिस्टीमकडून मेसेज किंवा
कमांड घेतं आणि त्या मेसेज किंवा कमांडला, त्या सिग्नलला हार्मोनल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करतं. हार्मोनल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करतो मेसेजला. ब्रेनकडून जे मेसेज येईल ना त्याला हार्मोनल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम याचं आहे, लक्षात. सो याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर बेंथम आणि हुकरच्या वर्गीकरणाला काय म्हणतात? फेनेटिक वर्गीकरण म्हणतात. फेनेटिकला आणखी एक नाव आहे, याला आर्टिफिशियल पण म्हणतात किंवा याला नॅचरल पण म्हणतात, लक्षात ठेवा. नॅचरल किंवा आर्टिफिशियल नाही बट नॅचरल, लक्षात ठेवा. फेनेटिकला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पण म्हटलं जातं. हेच उत्तर आहे बेंथम आणि हुकरच्या. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या गेलेल्या लिक्विड किंवा फ्लुइड मोझॅक मॉडेल जे आहे सेलच्या मेम्ब्रेनमधून, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून सबस्टन्सेस जे आत आणि बाहेर जातात त्याच्याबद्दल एक मॉडेल स्वीकारले गेले. त्याच्यामध्ये काही बदल केलेत, तर मग त्यापैकी कुठले विधान चुकीचे असं विचारले आपल्याला. ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट, इंग्रजी स्टेटमेंट वाचतो मी मराठीच्या ऐवजी, ते जास्त सोपे जातात समजून घ्यायला. ठीक आहे. प्रोटीन्स इन सेल मेम्ब्रेन कॅन ट्रॅव्हल विदिन द लिपिड बायलेयर. यस, करेक्ट. लिपिड बायलेअरमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात ते. प्रोटीन्स कॅन रिमेन कन्फाईन विदिन सर्टेन डोमेन्स. यस, प्रोटीन्स मध्ये पण राहू शकतात विशिष्ट कंडिशनमध्ये. प्रोटीन्स कॅन ऑल्सो अंडरगो फ्लिप फ्लॉप. नो, हे उत्तर आहे मित्रांनो आपल्याला. प्रोटीनचं फ्लिप फ्लॉप नसतो, लिपिडचं फ्लिप फ्लॉप होत असतं सेलमध्ये. सो हेच उत्तर आहे, कारण आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलं होतं. ठीक आहे. पुढचं, इन नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ऑल द पार्टिसिपेंट्स ॲक्ट एज इलेक्ट्रॉन डोनर ॲज वेल एज ॲक्सेप्टर. म्हणजे फॉस्फोरिलेशनमध्ये बरेच जण इलेक्ट्रॉन डोनर आणि ॲक्सेप्टर म्हणून काम करतात. यांच्यापैकी कोण नाही करत? तर यांच्यापैकी कोण नाही करत म्हणजे NADP किंवा NADPH हा नाही करत. निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट नाही करत, कारण हा फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर म्हणून काम करतो. ॲक्च्युली हा त्यासाठी इलेक्ट्रॉन अगोदर ॲक्सेप्ट करतो आणि ट्रान्सपोर्ट करतो. आणि हे याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. फोटो सिस्टीम 1, फोटो सिस्टीम 2 बिलकुल नाही. हे सगळे इलेक्ट्रॉन डोनर आणि ॲक्सेप्टर दोन्ही म्हणून पण काम करतात. ठीक आहे. त्यानंतर जोड्या लावा. पुढचा प्रश्न, ह्याच्यामध्ये युजली सीचं उत्तर जे आहे ना, सीचं उत्तर हे 4 आहे. सी हे जे ना पायरुवेट डिहायड्रोजन, याचं उत्तर 4 आहे. ॲसिडिल कोएन्झाइम याचं उत्तर आहे. सीचं 4 एकाच ठिकाणी मित्रांनो. पहिलंच पर्याय लक्षात. पायरुवेटचा संबंध ॲसिडिल कोएन्झाइम याशी असतो. हा पण प्रश्न इंग्रजीमध्ये नसल्यामुळे थोडंसं उत्तर काढायला थोडं डिफिकल्ट आहे, बट याचं उत्तर हे आहे, पर्याय क्रमांक 1, लक्षात. मग अचं 2 पाहिजे म्हणजे हे पाहिजे, त्यानंतर बचं 3 पाहिजे म्हणजे हे, आणि 4चं जे ते 1 पाहिजे, अल्फा कीटोग्लुटरेट. ठीक आहे. चला पुढचं आहे, ट्रान्सक्रिप्शनमध्ये कुठलं गुणसूत्र सक्रियपणे भाग घेतात? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे त्याला आपण म्हणतो DNAचं रेप्लिकेशन, म्हणजे DNA तयार होण्याची प्रोसेस. त्याच्यामध्ये कोण भाग येतं? त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन भाग येतात. युक्रोमॅटिन ट्रान्सक्रिप्शनमध्ये ॲक्टिव्ह असतात. हेट्रोक्रोमॅटिन नसतात, त्यांच्यात DNA नसतो, लक्षात. ते फक्त एक्सप्रेशनसाठी असतात, म्हणजे गुणधर्म दर्शवण्यासाठी असतात. सो याचं उत्तर युक्रोमॅटिन आहे. युक्रोमॅटिन म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सो मित्रांनो, हे झाले आपल्या ह्या रणांगण टेस्ट सिरीजमधल्या पहिल्या टेस्ट सिरीजमधल्या विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. अशाच आणखी नवीन प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण घेऊयात, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा प्री, कंबाईन प्रीला सुद्धा होईल. चला थांबूयात, भेटूयात पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय हिंद.